आज म्हणलं स्वतःला जरा जाब विचारावा, आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलोय, आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय? बरं, तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी काय आणता? तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी काय आणता? बरं तुम्ही सांगा, तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता? देवा, आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केलीये? पाहिलं का आई शेवटची कधी ऑनलाईन आलीये? तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलून आपण कधी देतो? तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो? तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येतं भरून. जीव लावते मैत्रीसाठी धावते. फक्त दिसतो वेगळे, तरीही आमच्या बाबत तुमचे विचार मात्र वेगळे. निसर्गाने ठेवलाय तेवढाच फरक राहू द्या, बाकी सर्व बाबतीत खांद्याला खांदा भिडू द्या. सोबत असता सोबत माझ्या तुम्ही सोबती हो, सोबत असता सोबत माझ्या तुम्ही सोबती हो. इकडून थोडा विचार कर, मग कळेल गंमत काय. कळेल तुलाही, कळेल त्यालाही, बाई असण्याची किंमत काय. बाई आहात, जे कदाचित कोणालाही मिळालेलं नाही ते देवाकडनं निसर्गाकडनं तुम्हाला मिळालंय की तुम्ही हे करू शकता. त्यामुळे ते एक तर प्राऊडली करा. मुलीचा जन्म मिळणं आणि तो निभावणं ही सोपी गोष्ट नाहीये. सो स्वतःविषयी एकतर स्वतः आधी अभिमान बाळगा, स्वतःची किंमत करा आणि माणूस म्हणून जगा. मुलगा झाला तर त्याला बाईचा आदर करायला शिकवा आणि बाई झाली
तर तिला स्वतः आदर करायला शिकव.